सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। करूळ हुतात्मा स्मारक या ठिकाणी गणेश जेटे यांची स्वच्छता अभियान संघटना, करूळ ग्रामपंचायत, कणकवली तहसीलदार कार्यालय आणि करूळ हायस्कूल कर्मचारी विद्यार्थी यांच्या वतीने एक दिवस स्वच्छतेसाठी या विचाराने जी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश जात आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन अशा प्रकारे स्वच्छता करत आहेत आणि असा संदेश संपूर्ण तालुका जिल्हाभर गेला पाहिजे। त्यानंतर त्यांनी बांद्याला एक स्वच्छतेचं अभियान राबवलं। पूर्ण जिल्हाभरातच म्हणजे सगळीकडे स्वच्छतेचे अभियान राबवत आहेत। त्याचा एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी होता येते, हे आपलं खरोखर एक भाग्य आहे। मगाशी विचार करत असताना असा म्हणजे लक्षात आलं की आपण चांदा ते बांधा म्हणतो, पण या स्वच्छता मोहीम फोंडा ते बांधा अशी सगळी चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे। आणि इथं हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या दिवशी आपण जरा रिनोव्हेशन आणि थोडंसं याचं कंपाऊंड वॉल वगैरेच्या विषयी आपण भेटलो होतो। त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या चर्चेत असं आलं की याच्या स्वच्छतासाठी एक आपण मोहीम घेतली पाहिजे। आणि नंतर लगेच सगळं नियोजन सर्व जेठी साहेबांनी केलं आणि सर्वांनी शाळा सर्व म्हणजे मुख्याध्यापक सर असतील किंवा सर्व शिक्षक असतील या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि जेठी साहेब सांगायला आनंद वाटतो की आमचे सुद्धा कर्मचारी सर्व काल एक फक्त मेसेज टाकला आणि सर्वजण ऐच्छिक आलेत, म्हणजे कोणालाही कंपल्सरी मी केलेलं नाही, सर्वजण स्वतःहून आलेले आहेत, स्वतःहून या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण सकाळी 8 वाजता इथं हजर आहेत। त्यामुळं सर्वांचंच अभिनंदन आणि एक चांगल्या उपक्रमात भाग घेतल्याचा आम्हालाही खूप आनंद वाटत आहे आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल खरोखर स्वच्छता मिशनचे सर्वांचं आभार। आणि एवढे बोलून 2 शब्द संपतो। कारण या अशा स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपल्या पर्यटन जिल्ह्याला स्वच्छ सुंदर जिल्हा म्हणून ओळख मिळेल व येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन विकास वाढीस लागेल। याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा स्वच्छता मोहिमेची फार गरज आहे, असा मौलिक संदेश तालुका तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिला। ते आज करूळ हुतात्मा स्मारक या ठिकाणी गणेश जेटे यांची स्वच्छता मोहीम संघटना, करूळ ग्रामपंचायत, कणकवली तहसीलदार कार्यालय आणि करूळ हायस्कूल कर्मचारी विद्यार्थी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी बोलत होते। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि सुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने।